नोटीस म्हणजे काय आणि त्यामध्ये काय काय महत्त्वाची माहिती लिहिलेली असते आणि ती पाठवायची की नाही याबद्दल मी आज सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. आणि आपल्याला जर माझे कायदेशीर माहिती आवडत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. आपण आज अतिशय महत्त्वाचा विषय घेतलेला आहे की लीगल नोटीस म्हणजे काय. अनेक लोकांना अचानक वकिलांमार्फत नोटीस येते आणि ते घाबरून जातात, परंतु प्रत्येक लीगल नोटीस म्हणजे ही केस आपल्यावर झाली आहे किंवा आपण कुठला गुन्हा केला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून या विषयावर मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. तर लीगल नोटीस म्हणजे काय आपण ते बघूया. एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने आपला कायदेशीर हक्क भंग झाल्याचे समजल्यास कोर्टात जाण्यापूर्वी समोरच्या पक्षाला दिलेली लेखी कायदेशीर सूचना म्हणजे लीगल नोटीस होय. ही नोटीस साधारणपणे वकिलांमार्फत पाठवली जात असते. नोटीसमध्ये तक्रार तसेच मागणी आणि ती पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी नमूद केलेला असतो. आता लीगल नोटीस ही का पाठवली जाते तर पैसे किंवा रुपये परत मिळवण्यासाठी. जर त्याचे पैसे त्याच्याकडे राहिले असतील आणि तो देत नसेल तर त्यासाठी ही लीगल नोटीस पाठवली जात असते. तसंच मालमत्तेच्या वादासाठी करारभंग झाला असेल म्हणजेच ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तर नोटीस पाठवली जाते. तसंच पोटगी किंवा कौटुंबिक वाद असेल तर, बदनामी झाली असेल, ग्राहक तक्रारी असतील, तसंच भाडेकरू व मालक यांच्यामध्ये जर वाद झाला असेल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही लीगल नोटीसही पाठवू शकता. तसंच फसवणूक केली असेल तर अशा अनेक कारणांमुळे तुम्ही लीगल नोटीसही पाठवू शकतात. कायद्यात कोणकोणत्या तरतुदी आहेत ते बघूयात. भारतात लीगल नोटीससाठी एक विशिष्ट कायदा नाही, मात्र विविध कायद्यांमध्ये नोटीसची तरतूद ही आहे. सेक्शन 80 कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 CPC नुसार जर एखाद्या सरकारी विभागाविरुद्ध किंवा सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध दावा दाखल करायचा असेल तर प्रथम 2 महिन्यांची नोटीस देणे आवश्यक असते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट 1881 सेक्शन 138 म्हणजेच चेक बाउन्स झाल्यास नोटीस देणे हे बंधनकारक आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 ग्राहक वादांमध्येही अनेकदा कोर्टात जाण्यापूर्वी नोटीस ही दिली जात असते. लीगल नोटीसमध्ये काय असतं तर लीगल नोटीसमध्ये जो पाठवतो त्याचं नाव व पत्ता असतो, नंतर वादाची संपूर्ण माहिती असते, नंतर समोरच्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता देखील असतो, त्यात कायदेशीर तुमच्या हक्काचा उल्लेख केलेला असतो, तसंच मागणी काय आहे तुमची ते लिहिलेलं असतं, किती दिवसात उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे ते लिहिलेलं असतं, पुढील कायदेशीर कारवाईचा देखील त्यात इशारा दिला असतो. म्हणजे तुम्ही जर नोटीस नाही पाठवली तर पुढची कारवाई असं करू याबद्दल लिहिलेलं असतं. तसंच लीगल नोटीस मिळाल्यावर काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम तुम्ही घाबरून जायचं नाही आहे, ती व्यवस्थित नीट वाचायची आहे. प्रत्येक मुद्दा प्रत्येक पॉईंट त्याचा वाचायचा आहे, लक्ष देऊन काळजीपूर्वक वाचायचं आहे. नोटीसमधील प्रत्येक मुद्दा समजून घ्यायचा आहे. त्यानंतर तत्काळ अनुभवी वकिलांचा सल्ला तुम्ही घ्यायचा आहे. कधीही नोटीसकडे दुर्लक्ष करू नका, कारण पुढे कोर्टात त्याचा परिणाम होऊ शकतो. नोटीसला उत्तर देणे आवश्यक आहे का हे बरेच लोकांना असं वाटतं की नाही दिलं तरी चालेल, पण तसं नाही आहे. जर कायद्याने प्रत्येक नोटीसला उत्तर देणे बंधनकारक नाही, पण योग्य वेळी उत्तर दिल्यास आपली बाजू ही स्पष्ट करता येत असते आणि नंतर कोर्टात ते उत्तर महत्त्वाचा पुरावा देखील ठरू शकते. म्हणून शक्यतो नोटीसला उत्तर देणं हे गरजेचंच आहे. उत्तर हे दिलंच पाहिजे. या पद्धतीने लीगल नोटीस म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला कायदेशीर माहिती सांगितलेली आहे. आपल्याला माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.